हॅलो एव्हरीवन. तो आज आहे ऋतिकाची बॅचलरेट पार्टी अँड प्लस केळवण पण आहे. मी मिनी ब्लॉगमध्ये तुम्हाला म्हटलं होतं की मी ब्लॉग टाकेल संडेला, सो तोच हा ब्लॉग आहे. आणि जसं जमतं आहे तसं थोडं थोडं शूट केलं आहे, त्यामुळे बघूया. आम्ही पार्टी सरप्राईज प्लॅन केली आहे. हॅलो अँड वेलकम. चॅनलवर जे कोणी नवीन असेल त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकन दाबायला नका विसरू. सो तुम्ही आता बॅचलरेट पार्टीचा फुल व्हिडिओ एन्जॉय करा. सगळ्या मुली आहे, त्यांना सांगितलं आहे मस्त रेडी व्हायला. अँड आम्ही सगळे खूप जास्त एक्सायटेड आहे ऋतिकाच्या लग्नासाठी. ग्रुपचं फर्स्ट लग्न आहे त्याच्यामुळे. केक पण आणला आहे. केक आजीच्या घरी ठेवला आहे खाली, आमच्याकडे फ्रीज नाही त्याच्यामुळे. केकची ऑर्डर दिली होती आम्ही 2-3 दिवसाआधी. हा ड्रेस घाला. एकदम क्यूट आहे. खतरनाक तयारी चालू आहे. खतरनाक सरप्राईज एकदम. माझं डेकोरेशन आहे. दुल्हनला आम्ही तिकडेच ठेवलेलं, बाथरूम मध्ये कोंडलंय आम्ही. दरवाजा पण लावून ठेवलाय. लग्न घर वाटतंय का आजी? बाहेरच्या चपला बघून. अँड आम्ही सगळे रेडी होतो आहे. पहिले मॅडमला रेडी करतो, त्याच्यानंतर आम्ही सगळेजण मस्त रेडी होतो. अँड बेसिकली मी जास्त काही मेकअप करत नाही आहे. सिरम लावलं आहे, प्रायमर लावलं आहे अँड नॉर्मल ब्लश वगैरे, कारण मी खूप जास्त काही सामान इकडे घेऊन नाही आली आहे. त्याच्यामुळे नॉर्मल मेकअप करून, कारण रूमवरच आहे, जास्त कुठे जाणार नाही. रिसॉर्टवाली वगैरे काही बॅचलर पार्टी नाही आहे आमची, त्याच्यामुळे. अँड इथे मी मस्त आमच्या ब्राईडला रेडी करते आहे. सो तिला छान आयलायनर लावलं आहे. ड्रेस पण आम्ही तिला सरप्राईज दिला आहे. सो थीम होती, तिचं पर्पल होतं आणि आमच्या सगळ्यांचं व्हाईट होतं. जेवढ्या सगळ्या मुलींना जसं जसं जमलं आहे तसं व्हाईट टॉप, व्हाईट ड्रेस अरेंज केला. मी पण एक पोल्का डॉटवाला ड्रेस होता माझ्याकडे. ग्रूम अलाउड नाही ब्राईड पार्टी में, नाशिब. अँड आय एम डन. मी चालली खाली केक घ्यायला आजीकडे. कॉन्शियस ब्राईड. चला या, बरोबर आल्या.
One eternity later. चेंज करून आजीकडे जेवायला चाललोय आम्ही. मी चेंज येऊ का आजी? येऊ का? ये ना ये. कुठे बसवायचं आजी? गाईज बोलू की नको बोललो. आज आम्ही ऋतिकाची बॅचलर पार्टी केली होती आणि आचार्याने मी जसं प्लॅनिंग केलं होतं तसं एकदम एक्झिक्यूट झालंय. आमचं अपेक्षेपेक्षा छान झालंय कार्यक्रम. आज मस्त झाला होता प्रोग्राम. त्यानंतर आजीकडे आम्ही केळवणला गेलो होतो. आजीने पण मस्त पुलाव केला होता. आम्ही नाचलो पण. सगळ्या रूममेट्सने पण साथ दिली. खूप मजा आली. ओके, यासोबत आमची बॅचलर पार्टी पण झाली, केळवण पण झालं आणि आता मॅडमची सुरू होती बॅग भरायची तयारी. उद्या ती जाणार आहे आणि त्याच्यानंतर 15-20 दिवसांनी येईल ती. फायनली गुड नाईट. उद्या ऋतिकाला फायनल गुड बाय. ती 15 दिवसांनी मिसेस शिंदे बनवणार आहे. ती आता सोडणार नाही. सो व्हेरी एक्सायटेड की ग्रुपमधलं पहिलं लग्न आहे. तेवढंच इमोशनल पण आहे. Early the next morning. आम्हीच पहिले गेस्ट होतो ना, आम्हाला सगळ्यात शेवटी पत्रिका भेटते.
विदाईची तयारी सुरू आहे आमच्या ऋतिकाची. ऋतिकाच्या लग्नाला यायचं.